चांगले असे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे। कढी बरोबर भजी करायची आपल्याला यामध्ये कांदा टाकायची गरज नाही आहे। त्यासाठी मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। थोडासा चमचाभर ओवा टाकायचा, असं चोळून टाकायचं आहे आणि चिमूटभर सोडा टाकायचा खायचा। चवीपुरतं मीठ आणि हे एकसारखं पीठ भिजवून घ्यायचं आपल्याला। चमच्यानेही भिजवू शकता तुम्ही, मी हाताने एकसारखं करणार आहे। तुम्हाला कांदा यात थोडासा चिरून टाकायचा असला तर टाकू शकताय। कढी बरोबर करते म्हणून मी कांदा टाकलेला नाही आहे। भजी नसतील करायचे तर तुम्ही कढी बरोबर भावनगरीही खाऊ शकता। भावनगरी मिळते आपल्या दुकानात, छान लागते कढी बरोबर। असं थोडंसं सैलसर पीठ मळून घ्यायचं आपल्याला। आवश्यकतेनुसार पाणी ॲड करा। चांगलं असं बॅटर तयार करून घ्यायचं, जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही। तेल आपलं तापलेलं आहे, छोटे छोटे भजी मी करून घ्यायचे, सोडून नका। कढी बरोबर खायचे त्यामुळे मी छोटे छोटे करते। चांगले हे लालसर आपल्याला तळून घ्यायचे, छान लागतात कढी बरोबर, नक्की करून बघा। उन्हाळ्यात भाज्यांचा खूप प्रश्न पडतो त्यामुळे हा भाजीसाठी चांगला पर्याय आहे। कढी आणि भजी मस्त लागते। चांगले असे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे, नाही तर काढणार आहे। मस्त आपले भजी तयार आहेत। कढी आणि भजी आपले तयार आहे। नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक्यू।